आज आपण एक गुणाकाराची नवीन ट्रिक शिकणार आहोत. तर बघूया चला तर ती ट्रिक काय ते बघा. दशक स्थानाचे अंक सारखे असतील आणि एकक स्थानाच्या अंकांची बेरीज 1 होत असेल तर गुणाकार कसा करायचा ते बघूया. सगळ्यात आधी दशक स्थानाच्या अंकांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे बघा आता या दिलेल्या संख्येत 7 आणि 7 आहे. 7चा 7शी गुणाकार केल्यानंतर किती येतं 49 म्हणजे 49 आणि यांची बेरीज किती होते 1. अशी जर एक बेरीज होत असेल तर ह्या दोघांमधला एक जो छोटी संख्या असेल 70 किंवा 71 मधली छोटी संख्या कोणती आहे 70, तर तो 70 इथं ठेवायचा. तसंच दुसरंही तसंच करायचं. ह्या युनिट प्लेसच्या अंकांची बेरीज 1 होते आणि टेन्स प्लेस सारखं आहे तर काय करायचं 8ने 8ला गुणायचं म्हणजे किती 64 आणि यांची जी छोटी संख्या 81 आणि 80 मधली ती पुढे ठेवून द्यायची 80. परत बघा तिसरं पण उदाहरण तसंच आहे. युनिट प्लेसच्या अंकांची बेरीज 1 होते आणि टेन्स प्लेस सेम आहे तर टेन्स प्लेसच्या अंकांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 6 × 6 36 आणि या दोघांचं हे बेरीज 1 होते तर या दोघांमधली जी लहान संख्या आहे ती पुढे ठेवून द्यायची 60 लहान आहे तर तो पुढे ठेवला. तसंच बघा 51 आणि 50 टेन्स प्लेस सेम आहे 1 आणि 0 यांची बेरीज 1 होते तर या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 5 × 5 25 आणि या दोघांमधली लहान कोणते आहे 50 तो 50 इथं ठेवायचा.